नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 18 जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र पूर्व आहे. योग शोभन आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तोही कौलवच आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:10 ते 8:31 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:13 ते 1:01 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:53 ते 11:15 आणि यमगंड काळ दुपारी 1:58 ते 3:20 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र हर्षलबरोबर त्रिकोण योग करणार आहे. संध्याकाळी 9:29 हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करेल. आजच्या दिवशी शनी आणि शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. रात्री 9:29 हा चंद्र 6व्या स्थानात भ्रमण करेल. लाभामध्ये शनी आणि शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा. खास करून आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभेल. जर नवीन काही कामाची सुरुवात करायची असेल तर आजच्या दिवशी जरूर करू शकता. याचप्रमाणे काही नवीन संकल्पना इंट्युशन्स अंतःप्रेरणा तुम्हाला सुचू शकतील, त्यावर जरूर काम करा. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. रात्री 9:29 हा चंद्र तुमच्या 5म स्थानात भ्रमण करेल. दशमात शनी आणि शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातले काही नवीन गोष्टी करायच्या असतील किंवा उपाय करायचे असतील, नवीन काही वस्तू घ्यायच्या असतील आजच्या दिवशी जरूर घेऊ शकता. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले उत्तम अनुभव येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला मिळणार आहेत. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही नवीन संकल्पना किंवा नवीन संधी तुमच्या समोर येतील की ज्या तुमच्यासाठी सकारात्मक असतील, शुभफलदायी असतील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भातले असे काही लाभ तुम्हाला मिळतील की जे पुढचे बरेच कालावधीसाठी तुमच्या नक्की लक्षात राहतील. येणारे 2 ते 3 दिवस त्या संदर्भात तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. रात्री 9:29 हा चंद्र 4थात भ्रमण करेल. भाग्यामध्ये शनी आणि शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज संपूर्ण दिवस हा तुमचा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील, मात्र कामं तुमची मार्गी लागताना दिसतील. याचप्रमाणे काही उत्तम संकल्पना तुम्हाला सुचू शकतील. भविष्यकालीन नियोजनासाठी त्या उपयुक्तसुद्धा असतील. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी असेच असणार आहे. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जी कामं तुमची अडकलेली आहेत, पूर्ण होत नाही, जरूर या दरम्यान हाती घेऊ शकता. धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं, त्या संदर्भातले काही चांगले उत्तम आध्यात्मिक अनुभव येणं, असे काही गोष्टी तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात निश्चित अनुभवू शकाल.
तुमचा मूड, तुमचं आरोग्य, एकंदरीत तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व यामध्ये चांगल्या प्रकारची एनर्जी दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. अष्टमामध्ये शनी आणि शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला आर्थिक संदर्भातल्या काही नवीन संकल्पना समोर येऊ शकतील. चांगली गुंतवणूक होऊ शकेल किंवा महत्त्वपूर्ण काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. आरोग्याच्या संदर्भातले काही व्याधी जर का तुम्हाला असतील, तर त्या संदर्भात काही लक्षणंसुद्धा दिसू शकतील. थोडंसं अलर्ट राहणं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. सप्तमामध्ये शनी शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. रात्री 9:29 नंतर हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल आणि तुमचा मूड जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. काही नवीन संकल्पना सुचू शकतील. जरूर त्यावर काम करा. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. येणार 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्यय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. षष्ठात शनी शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी धावपळ, दगदग ही जास्त प्रमाणात वाढलेली दिसेल. मात्र कामं तुमची मार्गी लागतील. काही सहज संकल्पना सुचू शकतील. जरूर त्यावर काम करा. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. रात्री 9:29 नंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. पंचमामध्ये शनी शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात भाग्याची उत्तम साथ लाभेल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, तरीसुद्धा येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम असणार आहे. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. रात्री 9:29 नंतर हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल. चतुर्थामध्ये शनी आणि शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. खास करून आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही घटना की ज्या सकारात्मक असतील तुम्हाला अचानकपणे समोर येऊ शकतील. काही चांगल्या संकल्पना सुद्धा सुचू शकतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकाल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. रात्री 9:29 नंतर हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. तृतीयामध्ये शनी आणि शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल आणि मूड अतिशय उत्तम दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे हातावेगळी करू शकाल. फिरणं वगैरे होईल. काही उत्तम संकल्पना आजच्या दिवशी सुचू शकतील. जरूर त्यावर काम करा. येणार 2 ते 3 दिवससुद्धा तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभप्रदायी असणार आहेत. अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. फिरणं वगैरे होईल. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. काही चांगले उत्तम सल्ले तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. रात्री 9:29 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. द्वितीयामध्ये शनी आणि शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. काही अनपेक्षित लाभाच्या संदर्भातले मुद्दे समोर येऊ शकतील. काही अनपेक्षित लाभ प्रत्यक्षपणे मिळूसुद्धा शकतील. येणारे 2 ते 3 दिवस तुमच्याकडे अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहते. आर्थिक संदर्भातली काही येणी तुम्हाला मिळू शकतील. काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकते. दिवस तुमच्यासाठी आजचा संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. रात्री 9:29 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. तुमच्याच राशीत शनी आणि शुक्राची युतीसुद्धा होणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण अत्यंत शुभफलदायी असणार आहेत. खास करून जी कामं हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. याचप्रमाणे भाग्याची उत्तम साथ लाभेल. मंदिरांना किंवा धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येतील. फिरणं वगैरे होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. रात्री 9:29 हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल. व्ययामध्ये शनी शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव आजच्या दिवशी मिळू शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला बऱ्याच प्रमाणात अलर्ट राहणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं छोटी किंवा मोठी अजिबात हाती घेऊ नका. याचप्रमाणे काही निर्णय चुकल्यामुळे काही गोष्टी तुमच्या अंगलटी येऊ शकतील. त्या संदर्भात अलर्ट राहणं जास्त गरजेचं राहील. स्ट्रेस टेन्शन थोडंसं वाढल्याचा अनुभव येईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात सतर्क राहणं गरजेचं राहील. महत्त्वपूर्ण निर्णय छोटे किंवा मोठे अजिबात घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 18 जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.